मला सांगा, पप्पा बॅट्समन चांगले होते की बॉलर की कीपर? तिन्ही ऑलराऊंडर. बोलतो ते टू मच. हा काय, बॉलिंग बॅटिंग कीपिंग काय बोलतो ते ना, म्हणजे सगळं चांगलं. सगळंच चांगलं होतं. त्यांनी अशी बॅटिंग केली. पप्पा पण एक नंबर उत्कृष्ट खेळाडू होते आणि सगळ्यांचा मन मिळावू स्वभाव आणि सगळे दिलदार. नाही बॅटिंग पण होती, बॉलिंग होती, किपिंग होती, सर्वश्रेष्ठ होते. आणि जे आपल्या गावाला जेवढे प्लेअर मुंबईचे लाभले ते आपल्या पप्पांपासून तुझ्या लागलेले आहेत. एकाने पण एवढे प्लेअर कधी आणलेले नाहीत. आणि जेव्हा जेव्हा प्लेअर आणले तेव्हा लागोपाठ 5 वर्ष महाशिवरात्री मोठा चषक म्हणजे क्रिकेटची पंढरी नवगाव, तिथे आम्ही लागोपाठ 5 वर्ष फायनल मारले. आणि त्याच्यात मला 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज भेटलेला आहे. हे सुद्धा मी विसरू शकत नाही. पण पप्पांच्या एका शब्दावर कुठला पण फोनवर, कुठला पण मुंबईचा प्लेअर असू दे, एका फोनवर यायचे. असा कोण आता खिशवातून 1 रुपया आता ते काढणार नाही असे ते कधी विचार केला नाही. आणि जेवढं कधी पण प्राईज भेटलं, जेवढे प्लेअर आणायचं सगळं त्यांनाच द्यायचं. ट्रॉफी सगळं त्यांना द्यायचं. ओनरला कधीच ठेवला नाही, कधीच नाही. त्यांना सर्व सोय त्यांची, स्वखर्चानी. ड्रिंक मटण का असेल ते त्यांचा येण्यानंतर आम्ही तर लहान होतो तेव्हा मला थोडंच आठवतं. त्यांचा येण्यानंतर प्रवासाचा खर्च, गाडी घेऊन ते गाडीचा खर्च, PNPचा खर्च, सर्व त्यांना, आणि राहायला खाण्याचा सर्व. आणि ते पण असं नाही, चांगलं भोजन देऊन त्यांचं. बोलायला गेलं तर तुझा जन्म सुद्धा नसेल त्याच्या अगोदरपासून आम्ही सोबत खेळतोय आज 25-30 वर्ष. उत्कृष्ट असं तसं मी पण तसंच ना, सेम दोन्ही. म्हणून तर आम्हाला लोक खेळायला न्यायचे कुठे पण.